नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भरलेले शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। मैत्रिणींनो, ही भाजी एवढी जबरदस्त बनते आणि एवढी टेस्टी लागते की मी शब्दात व्यक्त करून सांगू शकत नाही। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी तीळ, शेंगदाणे आणि खोबरं तव्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती। आणि मग परतून झाल्यानंतर आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। आपण अगदी गरम गरम असलेला हा मसाला अजिबात घालायचा नाही आहे मिक्सरमध्ये। आणि त्यानंतर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ, सोबत अर्धा चमचा हळद आणि साधारणतः 2 चमचे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि 4-5 पानं कढीपत्त्याची घालणार आहोत। आणि आता आपण यांचं जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक कूट करून घेणार आहोत। आता हा कूट मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकतात यामध्ये अजिबात शेंगदाणा किंवा खोबऱ्याचं बारीक काही कण राहिलेले नाही आहेत। आपण अगदी सगळं बारीक दळून घेतलेलं आहे, कूट करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या मसाल्याला शिमला मिरचींमध्ये भरणार आहोत, पण त्याआधी आपण शिमला मिरचींच्या आतला जे बियांचा भाग असतो तो काढून घेणार आहोत। आणि तो काढण्यासाठी आपल्याला शिमला मिरचीला देठाच्या भागाकडून कट करायचा आहे। ते पण आपण मोठा कट करायचा नाही आहे, छोटासा कट करायचा आहे आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बिया काढल्यानंतर आपण शिमला मिरचीला वरतून आणि आतमधून स्वच्छ धुवायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आणि धुवून आणि पुसून घेतल्यानंतर यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत। मैत्रिणींनो, हा मसाला आपण असा हलका पुलका भरायचा नाही आहे, तर अगदी गच्च असं दाबून आपण यामध्ये हा मसाला भरणार आहोत। हे बघा, आता मला ज्या ज्या शिमला मिरचींमध्ये मसाला कमी भरलेला वाटत आहे त्यामध्ये मी आणखीन मसाला भरून घेत आहे। हे बघा, आता मसाला भरून झालेला आहे। तर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। ते म्हणजे गॅसवर कढई ठेवायची, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कढईमध्ये तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आपण शिमला मिरची ठेवायची आहेत। आता आपण मैत्रिणींनो, यामध्ये एक गोष्ट माझ्याकडून राहिली, ते म्हणजे धना आणि जिरा पावडर आपण कूटमध्ये घालणार होतो, तो माझ्याकडून घालायचं राहिलं, त्यामुळे मी ते वरतून घातलेलं आहे। तर ते तुम्ही कूटमध्येच ॲड करा। आणि त्यानंतर या ठिकाणी बघा, झाकण ठेवल्यानंतर आपण तेलामध्ये ह्या शिमला मिरचींना व्यवस्थित कुक करणार आहोत आणि मग आता आपण यांना सर्व करणार आहोत। मध्ये मध्ये पलटवून घ्यायचं जेणेकरून सगळी साईड व्यवस्थित कुक होतील। आणि आता आपण ह्या भरलेल्या शिमला मिरचींचा आस्वाद घेणार आहोत। मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा रेसिपीजचा आस्वाद घेऊ शकतील। धन्यवाद।